आमची माय माऊली दीक्षाभूमी ऊर्जाभूमी आहे ही आमची वाली। आणि इथे नाल्याची माती आणून टाकता समितीवाल्यांना, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। लाज जाता सांगतो, जाता सांगतो सुधरा, नाही तर खूप महागात पडत। समजलेलं आहे हे स्मारक समिती आम्हाला पाहिजे नाही। हे इथे मलमा टाकलेला आहे, हा बघा, हा काय मलमा, या मलम्याचा वास बघा, हे रडायला येतं असं दृश्य, हे असं दृश्य नको। स्मारक समितीला म्हणा आपलं पद खारिज करा, कारण आम्ही गडर मधला हा मलमा आणून इथे टाकत आहे। बौद्ध अनुयायी इथे झोपतील, पाऊस आला तर त्यांची अवस्था काय होणार? हे काय आहे? हे बौद्ध अनुयायी इथे झोपतील आणि तो वास त्यांच्या नाकामध्ये, त्यांना त्यांच्या अंगावर येणार असे शहारे येण्यालाही यांनी स्मारक समितीने, महानगरपालिकेने हे केलेलं आहे। हे दृश्य हे बरोबर नाहीये। तर मी आज आवाहन करतो स्मारक समितीला की त्यांनी जेवढे पद आहेत त्यांनी खाली करावं, खाली करावं आणि आमची दीक्षाभूमी चांगली करून द्यावं, नाहीतर आज आम्ही आक्रोश करू, कारण आम्हाला खूप त्रास आलेला आहे। आज आम्ही 3 आठवडे झालेले आहे इथे आहोत, तर आम्हाला खूप त्रास आलेला आहे। साथियों, यहाँ पर गटर का मलमा लाया गया है, यहाँ पर बहुत बदबू आ रही है। ये आप देख सकते हैं गटर का मलमा है और इसमें बहुत सारा कचरा है, मट्टी है, कपड़े हैं और ये लकड़ियां भी है। मुरुम लाने के लिए बोला गया था, मुरुम नहीं लाया गया है, ऐसा का कहना है। ये आप सब देख सकते हैं, गटर की मिट्टी लाई गई है, ये सब देख सकते हैं। रोष बहुत है, लोगों का रोष बहुत है। समिती करावं लागेल। खूप झाला बोल ना, ह्या लोकांचं आता नाही, पण खरोखर हे की नाही सर, ज्यांनी कोणी आणलं नाही ना त्यांच्या कमीत कमी दारासमोर तरी गेलं पाहिजे, तेव्हाच त्यांचे डोळे उघडतील। दीक्षाभूमी सारख्या पवित्र ठिकाणी असं आणून यांना खरंच शरम नाही वाटत थोडीशी? स्वतःच्या घरी एक थोडस म्हणजे गेट पुरतं तरी नेऊन बाबांना कसं वाटते? तर आम्हाला हे असं राहून डोळ्यात पाणी येत, कारण हे जे काही दीक्षाभूमीमध्ये काम चालत आहे असं फ्रॉड काम करत आहे आणि जे काही आपलं दान येते काय येते त्याचं डेव्हलपमेंट काहीच दाखवत नाही आहे। तरी शासनाने याची दखल घ्यावी, कारण की जनता भडकण्याच्या आधी त्यांनी जर दखल घेतली तर फार चांगलं राहील। येणाऱ्या दौऱ्याला येणार आहे त्यांची गैरसोय होत आहे आणि जे काही यात्री निवास आहे कोणाच्याच भावना दुखवत नाही आणि हे नाही करत, पण मी सर्व ओबीसी वाल्यांना सगळ्यांना हे विचारते, तुमच्या रामाच्या मंदिरात, तुमच्या श्रीकृष्णाच्या, तुमच्या गणपतीच्या मंदिरात नाल्यातली माती आणून टाकली असते, तुम्हाला काय वाटलं असतं? याचा मला प्रश्नाचं उत्तर द्या। आमची माय माऊली दीक्षाभूमी ऊर्जाभूमी आहे ही आमची वाली। आणि इथे नाल्याची माती आणून टाकता समितीवाल्यांना, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। लाज सोडून द्या रे पद, लोक आमच्या दीक्षाभूमीला मैली करा तुमच्यासारखी, तुम्ही तर मैली झालेले सोडून द्या तुमच्या। आता माझ्या जवळ तर बोलायला भरपूर काही आहे, पण माझी माय माऊली ऊर्जाभूमी आहे, इथे मी शब्द बोलून नाही शकत, नाही तर तुमची वाट लावायला तर मी भेट नाही।
मी भीमाची वाघेन आणि ज्योती नागपूरची नागिन ज्योती पाटील बोलत आहे. जे बनते तो करलो सब. आता सांगतो जाता सांगतो सुधरा, नाही तर खूप महागात पडत. हा, जगातला 8वा जुबाबा आहे आमची दीक्षाभूमी, आणि या दीक्षाभूमीची अशी गंदगी करून टाकली आणि सर्व हाल बेहाल करून टाकले. आज आम्हाला इथं राहून इतकं वाईट वाटत आहे. तेव्हा आमची पब्लिक येईल बाहेर देशातून बाहेर गावातून, त्यांना किती वाईट वाटत. आज आम्ही आमच्या नागपूरमध्ये राहून आम्ही आमच्या दीक्षाभूमीला चांगलं करू नाही शकलो, चांगलं वाचवू नाही शकलो. काही अर्थ नाही आहे आज आमच्या या जगण्याला. अशा हे नालायक लोकांना जशी राजेशाही करून टाकली आहे. जसे काही राजा रजवाड्यापासून चालत आलेली पद्धती आहे, वंश परंपरेने येऊन राहिले. बाप गेला तर बापाच्या बदली पोरगा आला. आता बाबासाहेब एवढे का फेकले झाले, तो गडरचा मलमा आणून टाकला या उरच्या भूमीमध्ये. आम्हाला कसं वाटत असं, आमच्या मनाने किती दुःख पोहोचत असं. तुमच्या देवी देवताच्या गणपती द्यायचं असं टाकू शकता का तुम्ही? बाबासाहेबांना आपल्या जगण्याचा अधिकार दिला, ते संडासाचा मलमा आणून टाकायसाठी दिला काय? अरे मरून जा, समितीवाले मरून जा. नाही होत असं तर 16 वट 16 आजा चालते, बाप चालते, पोरग चालते. हे काय चालले तुम्ही? राजेशाही वंशाही चालवून राहिले का? खारीच करा. नाही होत असं तुमच्या आम्ही करतो. तुम्ही हे बरखास्त करा, समिती बरखास्त करा. नाही, आम्हाला हे समिती पाहिजेच नाही. एकच आहे का? एकच लिडर आहे का? बाकी कुठं गेले? बाकी काय मरण पावले का? हा तिथे मेंबर एकटा आम्हाला आश्वासन देते आहे. आश्वासन पाहिजे नाही आम्हाला. आम्ही मेहनत करूया, आम्हाला आश्वासन पाहिजे नाही. बाबांनी हाच विचार केला असता, माझ्या भावांनो हाच विचार केला असता तर आज आपण ह्या परिस्थितीत नाही असतो रे. आजही आपल्या तोंडाला मडकान पातीला झाडू असता. याची तरी लाज ठेवा रे. त्यांनी आपल्या लेकराची पर्वा नाही केली आणि तुम्ही लोक हर गोष्टीत गद्दारी करता, हर गोष्टीत हे करता. रे ही आपली पावनभूमी आहे, पावनभूमी आपली ऊर्जा भूमी, आपली दीक्षाभूमी आहे रे. काहीतरी लाज करा. नाल्यातली माती आणून टाकता तुम्ही, आपल्या घरी न्या बरं थोडस, आणि त्याला 2 दिवस ठेवा. असं वाटत नाही ते मला सांगा तुम्ही. नाही होत तुमच्या ना समितीवाल्यांना सोडून द्या रे बाबा. पद कशाला एवढे हे करता? झालं ना, खूप झाले तुमचे घर भरले. अरे जनता आता एवढ्या आक्रोश मध्ये आहे. भीमा कोरेगाव व्हायला वेळ लागणार नाही बरं, हे लक्षात ठेवा. आणि तुमचे पद जिथं आहेत ना, तुम्हाला पदाच्या खाली ना खुर्चीच्या खाली खिचाडत न्यायला वेळ लागणार. माहित आहे का? समितीवाल्यांनी हे लक्षात ठेवा. हे आपली ऊर्जा भूमी, दीक्षाभूमी आपली माय माऊली आहे. दीक्षाभूमीमध्ये आपल्या बाबासाहेबांनी 1956 मध्ये धम्मा दीक्षा दिली की इथून काहीतरी घडणार आणि हे करणार. पण तुम्ही समितीवाले सगळं गडबड घोटाळा करून आपले घराण्याची हे करता आणि नाल्यातला कचरा इथं आणून टाकून राहिलेला आहे. तर आता नेपाळची दशा झाली ना, ती दशा व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या खुर्च्या असतील, पेटी बांधून घ्या खुर्च्याच्या. तुम्हाला खुर्च्याच्या खाली खिचाडायला वेळ लागणार नाही. याच्यानंतर सुधारले नाही तर, कारण की जनता एवढी आक्रोश मध्ये आलेली आहे का नेपाळची व्यवस्था जशी झाली आहे तशी व्हायला वेळ लागलेली नाही, हे लक्षात ठेवा. हा, आणि हे घडवून दाखवून आम्ही नेपाळली काय झालं ते, हे भीमाची वाघेन आणि नागपूरची नागिन ज्योती पाटील बोलत आहे. जे होईल ते पाहायला जाऊ. काय करणार? बाबासाहेबांसाठी न एवढं आपल्याला केलं आहे. आज वर मान करून भीमाची शेरणी म्हणत आहे मी स्वतःला, तर काहीतरी केलं आहे. माझ्या अंगात भीमाचं रक्त आहे ना, तर ते सडसडतच राहणार आहे. म्हणून सुधारा. समितीवाला तुमच्या इशाऱ्यावर हे सगळे काम होत आहेत, दुसऱ्या कोणाच्या नाही. तुमच्या इशाऱ्यावर हे जे काम होत आहेत ते आहेत. नाल्याचा कचरा आणा, नाल्याचा काय समजलं रे? अरे 2 दिवस आपल्या घरी टाका ना हा नाल्याचा कचरा, आणि सुगंध द्या तुमच्या लेकरांना, द्या तुम्हाला द्या, आणि हे सगळ्यांनी घ्या ना. अरे लाज वाटते रे तुमच्या माय बापाला. लाज वाटत असेल तुम्ही त्यांचे लेकर हा म्हणून, आणि स्वतःला म्हणता भीमाचे लेकरा. कुठून रे? सगळे आपल्याच घर भरता आणि म्हणता भीमाचे लेकरा हो. हा, तो गजगाट्या म्हणून तो म्हणून ते म्हणून समितीचे लोक हे म्हणतील ते म्हणतील. बस एवढंच करता का? काय करता तुम्ही? इथे कॉलेज बनवून दिला, इथे हे करून दिला, तिथे करून दिला. सगळी दीक्षाभूमीची जागा तुम्ही गोवा घेतलेली आहे. हा, आमचे भीमाचे लेकरं येतात, हे येतात, बसायला नाही, त्यांना हाकण्याची सोय नाही राहत, पाणी पिण्याची सोय नाही.
हे यात्रेकरीचं निवासस्थान आहे ते तरी टाळेल लावून ठेवता. कशाला ठेवता रे? कशासाठी बांधले आहे रे ते? का बाहेरून यात्रेकरू आले त्यांना 2 दिवस राहायची सोय झाली पाहिजे.